Why we are conducting this session? The one reason is that a new calendar year is starting and we are opening new admission for our batches for GPAT and NIPER exam. Okay. Another reason is that today is National Youth Day. So it is Swami Vivekananda Jayanti. So I thought I should share my thoughts on the career development, especially for pharmacy students. Okay. So you will find it useful. पॅरेंट्स आणि स्टुडंट दोघांना हे युजफुल आहे. कारण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना काही गोष्टी माहिती असतात पण पॅरेंट्सला त्यांना ते तसं सांगता येत नाही. आणि पॅरेंट्सला ज्या भाषेत विद्यार्थी सांगतात ते पॅरेंटला समजत नाही. बरोबर. सो हा हा पण याचा एक पर्पज आहे. सो लेट मी गो. वेन यू से फार्मसी, फार्मसी म्हणजे ड्रग और मेडिसिन. सो दिस फार्मसी करिक्युलम इज ऑल रिलेटेड विथ ड्रग्स अँड मेडिसिन्स. वाय आय एम टेलिंग यू दिस, हे सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला माहिती आहे फार्मसी म्हणजे काय ते. हे याच्यासाठी महत्वाचं आहे ऍज इट इज रिलेटेड विथ ड्रग्स अँड मेडिसिन्स. इट इज रेग्युलेटेड मार्केट. हे मार्केट बाकीच्या मार्केट सारखं नाहीये. इंजिनिअरिंग केलं, एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं तर तुम्ही ते लगेच मार्केटमध्ये जाऊन विकू शकता. तुम्ही असं नाही करू शकत की मी ड्रग डेव्हलप केलं, मला चांगले रिझल्ट मिळाले, आता मी जातो आणि मार्केटमध्ये विकतो. हा मोठा फरक आहे. एक ड्रग मार्केटमध्ये यायला 20 वर्षाचा काळ जायला लागतो आणि एक सॉफ्टवेअर मार्केटमध्ये यायला 6 महिने खूप झाले. तुम्ही बनवलं, टेस्टिंग केलं, विकून टाकायचं. एक ऍप डेव्हलप करायचं, सगळ्यांना वापरायला द्यायचं. इथे तसं होत नाही. सो ऍज इट इज रेग्युलेटेड मार्केट, ग्रोथ जी आहे ती स्लो आहे. स्लो, स्टेडी बट व्हेरी गुड. फिक्स आहे, पक्की ग्रोथ आहे. बाकीच्या मार्केटमध्ये उलाढाली खूप आहेत. सो वेन आम्ही जेव्हा स्टुडंट होतो तेव्हा ऑर्कुट होतो, ऑर्कुट सोशल मीडिया. आता तुम्हाला ऑर्कुट म्हणजे काय माहितीच नाहीये. ऑर्कुट हिस्टोरिकल झालं, किती काळ गेला. मी जेव्हा क्लास चालू केला 17 वर्षांपूर्वी तेव्हा ऑर्कुट होतं आणि आज ऑर्कुट नाहीये. मी जेव्हा क्लास चालू केला तेव्हा युट्यूबच नव्हतं अस्तित्वात. 2007 मध्ये युट्यूब नव्हतं. युट्यूबची सुरुवात 2010 मध्ये झाली आणि आता युट्यूब आहे. आणि आता मुलं म्हणतात की नाही व्हॉट्सअप आणि युट्यूब नाही, इंस्टाग्राम जास्त चालतं. मुलं इंस्टाग्राम जास्त वापरतात. सो व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू इज की दिस इज चेंजिंग इंडस्ट्री. फार्मसीचं तसं नाहीये. फार्मसीची टॅबलेट ते पॅरासिटामोल ते 40 वर्षांपूर्वी 50 वर्षांपूर्वी जेवढं महत्वाची होती तेवढीच ती आता महत्वाची आहे. सो लॉंग रन मध्ये फार्मसी प्रोफेशन इज व्हेरी गुड प्रोफेशन. बट यू कॅनॉट एक्सपेक्ट मच इन शॉर्ट रन. शॉर्ट रन मध्ये तुम्ही खूप काही अपेक्षा ठेवू शकत नाही. का? कारण ही खूप स्लो प्रोसेस आहे. मग त्याने डिमोटिवेट व्हायचं नाही. दॅट्स वाय मी तुम्हाला स्क्रीनवर पण मागे तुम्हाला दिसेल माझ्या की यू सी दिस ना. सी, वी डील विथ ड्रग्स अँड वॅक्सिन्स. फार्मासिस्ट काय काय काम करतो? ड्रग आणि वॅक्सिनचं जे जे रिलेटेड आहे ते सगळं फार्मासिस्ट करतो. कॉस्मेटिक्स, मेडिकल डिव्हाइसेस. मेडिकल डिव्हाइसेस ही अपकमिंग फील्ड आहे. जेव्हा एखादी फील्ड अपकमिंग येत असते तेव्हा यू शुड वेलकम इट. आपण असं नाही म्हणायचं की हे नवीन आहे मग हे चालेल का, असा विचार नाही करायचा. कारण ते नवीन आहे ते बरोबर आहे पण त्याला स्कोप असल्यामुळेच ते त्यात इंट्रोड्यूस झालेलं आहे ना. आणि मग जर तुम्ही नवीन असताना त्यात एंट्री केली तर पुढे जाऊन जेव्हा ती फील्ड जुनी होते तेव्हा तुम्ही त्यातले पायोनियर झालेले असता. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आम्ही आमच्या स्टुडंटला कायम मोटिवेट करतो. 2011-12 पासून आपले स्टुडंट हे मेडिकल डिव्हाइसेस मध्ये डिग्री घेतात आणि त्यावेळी ती नवीन फील्ड होती. के मेडिकल डिव्हाइसेसचा रूलच आता बनलाय. रूलच 2017-2019 मध्ये तयार झालाय मेडिकल डिव्हाइसेसचा. म्हणजे ही खूप नवीन फील्ड आहे पण चांगली फील्ड आहे. मेडिकल डिव्हाइसेस म्हणजे काय? आपण जे हातामध्ये घड्याळ घालतो, स्मार्ट वॉच, आणि त्याच्यावर तुम्हाला हार्टबीट दिसतात, किंवा कोविडमध्ये आपण ऑक्सिजनचे पल्स मोजायचो, हे सगळं काय आहे? दिस इज ऑल मेडिकल डिव्हाइसेस, राईट. आणि हे हळूहळू आपल्यापर्यंत येत आहे. बायपास सर्जरी आधी खूप अनकॉमन होती. एका फॅमिलीमध्ये बायपास झाली म्हणजे काहीतरी मोठं झाल्यासारखं होतं. आता बायपास सहज व्हायला लागल्यात. वेगळ्या छोट्या छोट्या शहरांमध्ये पण बायपास सर्जरी होते, त्याच्यामध्ये स्टेंट टाकला जातो. तो जो स्टेंट आहे तो मेडिकल डिव्हाइस आहे. याचं मार्केट खूप मोठं आहे. ओके, आणि ते वाढणार आहे. देन अनदर इज काउन्सिलिंग. याला इंडियामध्ये स्कोप नाहीये. काउन्सिलिंग म्हणजे काय? की पेशंट जेव्हा फार्मासिस्टकडे येतो देन पेशंट शुड बी काउन्सिल्ड बाय फार्मासिस्ट. फार्मासिस्टने त्याला समजावून सांगितलं पाहिजे कोणतं औषध घ्यायचं, किती घ्यायचं, हे सगळं समजावून सांगितलं तरी फार्मासिस्टला तेवढेच पैसे मिळतात. आणि हे सगळं समजावून नाही सांगितलं तरी फार्मासिस्टला तेवढेच पैसे मिळतात. कारण फार्मासिस्ट एमआरपी आहे ते तेवढं लावतो, इव्हन काही डिस्काउंट असेल तर ते पण देतो. तर काउन्सिलिंगला आपल्या इथे जास्त स्कोप सध्या नाही, पण तो हळूहळू वाढतो. का वाढतो? बिकॉज अवर क्लास फ्रॉम मिडल क्लास आपण हळूहळू मोठ्या क्लासमध्ये कन्वर्ट होतोय. लोक खर्च करायला लागले है ना. आधी 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 मार्केट पूर्ण वेगळं होतं. बरोबर आहे. आता तुम्ही युएस मध्ये गेले, युएस, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मेनी पॅरेंट्स आस्कस फॉरेन मध्ये जायचं असेल तर काय करायला पाहिजे? तर तिथे काउन्सिलिंगला प्रचंड स्कोप आहे. तिथे फार्मासिस्टच काम आहे की काउन्सिलिंग करायचं, आणि तिथे फार्मासिस्टला खूप जास्त रिस्पेक्ट मिळतो. सो फॉरेन कंट्रीमध्ये डॉक्टर हे फक्त डायग्नोसिसचं काम करत असतो, कोणतं मेडिसिन द्यायचं हे फार्मासिस्ट ठरवतो. आणि मग तिथे पीएचडी झालेले लोक पण फार्मासिस्ट म्हणून काम करतात.
आणि ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यांना चांगलं पेमेंट मिळतं तिकडे. आर यू गेटिंग इट? म्हणून जर तुम्हाला बाहेरच्या कंट्रीमध्ये जायचं असेल तर बी फार्मसी नंतर तर फार्मासिस्ट इज व्हेरी गुड प्रोफेशन. पण त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्या एंट्रन्स एक्झाम द्यायला लागतात. फॉर एक्झाम्पल नॅपलेक्स, तुम्ही इंटरनेटवर वेगळं सर्च करा, नॅपलेक्स अशा वेगळ्या वेगळ्या नावाने एक्झाम आहेत. त्याच्यामध्ये आपलाच सिलेबस आहे, आपण जे शिकतो तेच आहे, आपले मुलं ते क्वालिफाय पण करतात. पण ते नॅपलेक्स तुम्ही क्वालिफाय झाले, देन ओनली दे विल ऍक्सेप्ट यू ॲज रजिस्टर्ड फार्मासिस्ट. अदरवाइज यू आर नॉट ऍक्सेप्टेड. क्लिअर आहे के? सो ह्या सगळ्या फील्ड आहे, हा सगळा आपला बी फार्मसीचा स्कोप आहे. या स्कोप मध्ये आय विल गो टू द नेक्स्ट स्लाइड. यू सी दिस इज ऑल स्कोप ऑफ फार्मसी. माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय तो सगळा स्कोप ऑफ फार्मसी आहे. एवढा सगळा पसारा आहे. काय आहे हे? डिस्कवरी, ड्रग डिस्कवरी. ड्रग डिस्कवरी मध्ये तुम्हाला चान्स आहे की नवीन ड्रग शोधून काढायचं, याला आपण म्हणतो R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. नेक्स्ट इज अप्रुव्हल. रिसर्च करून चालत नाही, त्याचं अप्रुव्हल घ्यायला लागतं आपल्याला. अप्रुव्हल घेण्यासाठी डॉक्युमेंटेशन करायला लागतं, त्याला म्हणतात रेग्युलेटरी अफेअर्स. रेग्युलेटरी अफेअर म्हणजे काय? एखाद्या ड्रगची परवानगी घेण्यासाठी, ते ड्रग मार्केटमध्ये आणण्यासाठी तुम्हाला खूप सारे डॉक्युमेंट्स बनवायला लागतात. आपण साध्या जमिनीचा व्यवहार केला तरी पण डॉक्युमेंटेशनसाठी एजंटला शोधतो. बरोबर आहे? आता विचार करा, एखाद्या जर ड्रगला, औषधाला परवानगी पाहिजे तर किती त्याच्यामध्ये किचकट काम असेल. तर याच्यासाठी स्पेशल मॅन पॉवरची गरज असते. अँड बी फार्म पीपल गो देअर. ओके, अप्रुव्हल झाल्यानंतर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करायला पाहिजे. अप्रुव्हल होऊन काय फायदा? ड्रग मार्केटमध्ये विकायचं असेल तर प्रोडक्शन करायला पाहिजे. तुम्ही छोट्या प्रमाणात बनवलं तर विकणार कसं? बरोबर. तो सिप्ला सारख्या कंपन्या आहेत, सन फार्मा सारखी कंपनी आहेत, यांचे मोठे मोठे प्लांट्स आहेत. मग हे जेव्हा स्केलअप होतं, हे मोठ्या स्केलवर जातं, ते एक वेगळं स्किल आहे. म्हणजे 4 लोकांसाठी घरात चहा बनवणं किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक करणं आणि 100 लोकांसाठी चहा बनवणं किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक करणं, याच्यात जो फरक आहे तोच मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्कवरीमध्ये. R&D म्हणजे छोट्या प्रमाणात, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मोठ्या प्रमाणात. त्याच्यासाठी वेगळी मॅनपॉवर लागते. सो यातल्या एका एका केसमध्ये आपलं अख्खं आयुष्य जातं आणि आपण करिअर करतो. सो काही लोक बीफार्म झाल्यावर काय काम करतात? ते पूर्ण आयुष्य डिस्कवरीमध्ये काढतात, ते त्यात स्पेशालिस्ट होतात. काही लोक रेग्युलेटरी मध्ये जातात, काही लोक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जातात. त्याला सोप्या भाषेत आपण म्हणतो प्रोडक्शन. प्रोडक्शन ऑफिसर, मग प्लांट मॅनेजर, मग त्याच्यानंतर डेप्युटी मॅनेजर, मग जनरल मॅनेजर, है ना. दीज आर द पोझिशन्स. त्याच्यानंतर मार्केटिंग, हा एक खूप मोठा विषय आहे. मार्केटिंग करायचं की नाही, दिस डिपेंड्स ऑन युअर कम्युनिकेशन स्किल्स ॲज वेल ॲज युअर पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी डझंट मीन ब्लेझर अँड गुड ड्रेसिंग अँड है ना फॅन्टॅस्टिक इंग्लिश. दॅट इज नॉट पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी मीन्स व्हॉट यू थिंक. तुम्ही काय विचार करता, त्याला व्यक्तिमत्व म्हणतात. समजलं? विवेकानंद ब्लेझर नव्हते घालत ना, पण विवेकानंदाची पर्सनॅलिटी जबरदस्त होती. तर पर्सनॅलिटी तुमच्या कर्तृत्वातून येते, तुमच्या विचारांमधून येते. सो वेन आय शुड गो फॉर मार्केटिंग, वेन आय लाईक टू कन्व्हिन्स पीपल. मला जेव्हा लोकांना कन्व्हिन्स करायला आवडतं त्यावेळी मी मार्केटिंगमध्ये जायला हवं. पण जर तुमचं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे, मला खूप छान बोलता येतं, पण मला कोणाला कन्व्हिन्स करायला अजिबात आवडत नाही, मी म्हणतो जाऊ दे ना, काय मस्का मारायचा, त्याला घ्यायचं तर घेईल ना विकत, आणि नाही घ्यायचं तर नाही घेणार तो. आय होप यू आर गेटिंग माय पॉईंट. राईट. सो मार्केटिंगमध्ये जायचं असेल तर तुमच्या पर्सनॅलिटीचा अनालिसिस व्यवस्थित करायला पाहिजे. राईट. आणि हे अनालिसिस करताना काही टेस्ट वगैरे नाही वापरायच्या. आपण स्वतःलाच प्रश्न विचारायचे की हे मला चांगलं वाटेल का, हे मी एन्जॉय करू शकतो का. असे असे प्रश्न विचारले की तुम्हाला आपोआप आन्सर मिळतात. ओके. मार्केटिंग नंतर डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशनची मोठी चेन, याला म्हणतात सप्लाय चेन मॅनेजमेंट. सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय? पावसाळा आला की ह्या आजारांची औषधं मार्केटमध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे. मग उन्हाळा आला तर ही साथ येते, मग त्या साथीचे इंजेक्शन अवेलेबल व्हायला पाहिजे. तो सीझन नुसार मार्केट बदलतं, याला म्हणतात सप्लाय चेन मॅनेजमेंट. असं नको व्हायला की पावसाळा आल्यावर आपण ऑर्डर टाकणार आणि मग नंतर मार्केटमध्ये मिळत नाही, मेडिसिन मिळत नाही, है ना. तर हे सगळं मॅनेज करायला लागतं आणि याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटरचा रोल खूप मॅटर करतो. हे जर तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर तुमच्याकडे भांडवल लागतं. इफ यू वॉन्ट टू बी डिस्ट्रीब्युटर तर तुमच्याकडे पैसा लागतो. याच्या आधीचे जे सगळं मी सांगितलं त्याच्यामध्ये नोकरी केली तर चांगले पैसे मिळतात, आणि जर मालक व्हायचं असेल तर कोणताही बिझनेस करायचा म्हणजे भांडवल तर लागणारच ना. पण जर मला जॉब करायचा असेल तर डिस्कवरी म्हणजे R&D, अप्रुव्हल, मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग, इथे मला चांगले पैसे मिळतात. डिस्ट्रीब्युटरकडे मी जॉब केला तर पैसे मिळत नाही. मग जर तुम्ही डिस्ट्रीब्युटरसाठी डिस्ट्रीब्युशनचा विचार करताय करिअर डेव्हलपमेंटमध्ये, तर तुम्ही जॉबचा विचार नाही करायला पाहिजे, स्वतःच्या बिझनेसचा विचार करायला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन पाहिजे, तुम्ही सप्लाय चेन मॅनेजमेंट चांगलं करू शकता, तर यू शुड बिकम ओन युअर डिस्ट्रीब्युटर. तुम्ही कोणत्या तरी कंपनीचं डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायला पाहिजे, होलसेलचं लायसन्स घ्यायला पाहिजे. म्हणजे ते प्रोडक्ट तुमच्याकडे येतील आणि पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये, पूर्ण तालुक्यामध्ये तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट कराल, आणि मग त्याचं जे कमिशन असतं ते तुम्हाला मिळेल. कळालं? ओके. दॅट इज डिस्ट्रीब्युटरशिप. देन डिस्पेन्सिंग. डिस्पेन्सिंग म्हणजे आपले मेडिकल स्टोअर, रिटेल फार्मसी म्हणतात त्याला. मग रिटेल फार्मसीमध्ये तुम्ही जे प्रोडक्ट विकता तर पेशंटला काउन्सिलिंग करणे, पेशंटला समजावून सांगणे. एका बाजूला लोक म्हणतात की खूप मेडिकल झाले, खूप मेडिकल झाले,
आणि दुसऱ्या बाजूला मेडिकल बंद पडत नाही बघा. तुम्ही तुमच्या परिसरातले मेडिकल बघा, खूप कमी मेडिकल बंद होतात आणि बरेचसे चालू राहिलेले चालूच राहतात. मग जर एखाद्याला परवडत नसेल तर मेडिकल चालू काय? काही काही लोक म्हणतात एकाच बिल्डिंग मध्ये 4 शेजारी शेजारी मेडिकल स्टोअर आहेत, मग बंद का नाही करत कोणी? का बरं ते चालू राहतात? कारण जसे मेडिकलचे स्टोअर वाढले तेवढी पॉप्युलेशन पण वाढली आहे. इजंट इट? ओके, सो दॅट इज द रिटेल. याच्यामध्ये जर तुम्हाला डिस्पेन्सिंग मध्ये जायचं असेल, आय विल राईट नाव ऑन द बोर्ड. इफ यू वॉन्ट टू गो इन डिस्पेन्सिंग, इफ यू वॉन्ट टू गो इन डिस्ट्रीब्युशन, इफ यू वॉन्ट टू गो इन मार्केटिंग, ओके, इफ यू वॉन्ट टू गो इन मॅन्युफॅक्चरिंग, तर पुढे बी फार्म नंतर शिकण्याची गरज नाही. जस्ट बेस्ड ऑन बी फार्म डिग्री यू कॅन एंटर टू दिस कोर्सेस. बट इफ यू वॉन्ट टू गो फॉर अप्रुव्हल्स और फॉर डिस्कवरी, R&D मध्ये जायचं असेल तर तुम्हाला पुढे शिकण्याची गरज आहे. समजलं? आणि काय झालंय, आधी बी फार्म ही बेसिक डिग्री होती, आता एम फार्म ही बेसिक डिग्री व्हायला लागली है ना. म्हणजे शिक्षणाचा कालावधी वाढत चालला. आधी 4 वर्षाचं बी फार्म केलं की जॉब मिळायचा, आता 4 वर्षाचं बी फार्म करून म्हणतात 2 वर्षाचं एम फार्म करा, मग एम फार्म केल्यावर जॉब मिळेल तुम्हाला. त्याच्यामुळे सगळीकडेच बऱ्यापैकी एम फार्मसी यायला लागले. पण त्यातल्या त्यात बी फार्म नंतर जर मला जॉब करायचा असेल किंवा मला बिझनेस करायचा असेल, देन आय कॅन गो टू डिस्पेन्सिंग म्हणजे रिटेल स्टोअर, आय कॅन गो टू डिस्ट्रीब्युशन, आय कॅन गो टू मार्केटिंग. हे सगळे पर्याय माझ्याकडे उपलब्ध असतात. ते कसे चूज करायचे हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे या सेम लेक्चरमध्ये. ओके, लेट मी गो टू नेक्स्ट. सी, मला कोणत्या कोणत्या डिग्रीची गरज आहे हे सगळं करण्यासाठी. सो मला जर R&D मध्ये जायचं असेल, डिस्कवरी म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, माझ्याकडे जेवढी हायर डिग्री आहे तेवढं ते चांगलं आहे. पर्सनली आय वर्क इन इंडस्ट्री इन R&D डिपार्टमेंट. पर्सनली मी R&D मध्ये काम करतो. वेन आय बिकेम एम फार्म, देन आय जॉईन थ्रू कॅम्पस प्लेसमेंट अँड I got the job. I did it for 2 years. And then I realized that I should get PhD. So I did my PhD. मग मी PhD केलं. ओके, सो जेवढे हायर क्वालिफिकेशन तुम्हाला मिळतील तेवढं R&D मध्ये चांगलं आहे. समजलं? आता कम टू द अप्रुव्हल्स. यू शुड हॅव एम फार्म ऍटलिस्ट. फार्म डी जास्त रिकमेंड मी इथे करत नाही. आई डोंट रिकमेंड फार्म डी. द रीजन आई विल टेल यू. 6 साल का फार्म डी करके आई बिकम फार्मासिस्ट, 4 साल का बी फार्म करके आय बिकम फार्मासिस्ट. मग 4 वर्षाचं बी फार्मसी करून मला ऑप्शन असतात ना, पुढे जाऊन मी MBA करू शकतो, एम फार्म करू शकतो, एमटेक करू शकतो, किंवा जॉब करू शकतो, किंवा बिझनेस करू शकतो. मग उगीच 6 वर्ष मी का अडकू त्याच्यामध्ये? आय होप यू आर गेटिंग इट. सो फार्म डी आणि बी फार्म मध्ये ऍडव्हान्टेजेस इज ऑलवेज बी फार्म. वाय? बिकॉज देर इज फ्लेक्सिबिलिटी. तिथे काय आहे? फ्लेक्सिबिलिटी आहे. ओके, नाव मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बी फार्म चालून जायचं. मीन्स आय स्टील रिमेंबर वेन आय वॉज इन बी फार्मसी. मी जेव्हा बी फार्मसीला होतो तेव्हा आमच्या कॉलेजला ट्रेंड होता, बी फार्मसीची एक्झाम झाली की सिनियर्सला कॉल करायचा. त्यावेळी मोबाईल फोन नसायचे, लँडलाईनवर वगैरे सिनियरला कॉल करायचा. मग सिनियर्स कुठे असणार? गोव्याला वगैरे, जिकडे प्लांट असतात मोठे मोठे मॅन्युफॅक्चरिंग, आणि सांगायचं की मी येतोय म्हणून. मग तिकडे जायचं, बायोडेटा द्यायचा, मुक्कामी बॅग भरून जायचं आपलं, तिथे राहायचं. 8 दिवसात ते इंटरव्ह्यू वगैरे व्हायचा आणि ते सांगायचे आता जॉईन करा, आणि जॉईन करायचं. कुठे? मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, प्रोडक्शन मध्ये. आता थोडंसं बदललंय. आता सिनेरिओ असा आहे की बऱ्यापैकी एम फार्म कॅन्डिडेटला डिमांड आहे, बिकॉज देर आर मेनी बी फार्म अवेलेबल. ते जर बी फार्म पण अवेलेबल आहे, एम फार्म पण अवेलेबल आहे, तर ऑफकोर्स दे विल प्रेफर एम फार्म, की थोडंसं जास्त अभ्यास केलाय, थोडंसं जास्तीचं माहिती आहे, राईट. सो नाव एम फार्म पीपल आर रिकमेंडेड फॉर मॅन्युफॅक्चरिंग, अँड दॅट इज वन रिझन की बी फार्मवर न थांबता एम फार्मचा विचार करायला हवा. ते केलंच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही, पण जर परिस्थिती अलाव करत असेल, जर शक्य आहे, तर ते आता करून घ्यावं, कारण नंतर ते होत नाही. ओके, नाव कम टू मार्केटिंग. मार्केटिंग इज ऑल स्किल बेस्ड. याच्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे. इफ यू आर डुईंग MBA, इट इज ऑलवेज बेटर. अँड यू गो टू द मार्केटिंग ओनली इफ इट सूट्स टू युअर पर्सनॅलिटी. तुमच्या पर्सनॅलिटीला सूट करत असेल तरच तुम्ही मार्केटिंग मध्ये जा. डिस्ट्रीब्युशन जर करायचं असेल तर यू सिम्पली नीड द लायसन्स. डिस्ट्रीब्युशनसाठी तुमच्याकडे फक्त लायसन्स पाहिजे फार्मासिस्टचं, आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे कॅपिटल पाहिजे, है ना. भांडवल गुंतवायला लागतं त्याच्यामध्ये. आणि सेम थिंग फॉर डिस्पेन्सिंग, रिटेल फार्मसी, मेडिकल शॉप. मेडिकल शॉपसाठी तुम्हाला पैसे लागतात, इन्व्हेस्टमेंट लागते. मेडिकल शॉपमध्ये स्पॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि मेडिकल शॉप रन करणं ही सोपी गोष्ट नाहीये. खूप लोक भरपूर माल भरून ठेवतात आणि नंतर तो विकला जात नाही, ते गो इन लॉस. तर कोणते औषधं आणायला पाहिजे, कोणते औषधं आपल्या दुकानात ठेवायला पाहिजे, हे नॉलेज असल्याशिवाय कळत नाही. त्यासाठी तुम्हाला मार्केटचं नॉलेज असावं लागतं, राईट. कोणते अँटीबायोटिक चालतात, कोणते अँटीबायोटिक चालत नाही, कोणाची एक्सपायरी डेट किती आहे, इन्व्हेंटरी स्टॉक कसा मॅनेज करायला पाहिजे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नाव दीज आर ऑल डिग्रीज. लेट मी गो टू द नेक्स्ट पॉइंट. याचं महत्व काय, मला इम्पॉर्टन्स सांगा. की ठीक आहे ना, मी PhD करतो, मग मला R&D मध्ये जॉब मिळतो. का मिळतो? नेमकं ते PhD मध्ये किंवा एम फार्म मध्ये किंवा बी फार्म मध्ये असं काय शिकवतात की मला जॉब मिळतो? व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ फार्मसी?
त्याचा इम्पॉर्टन्स काय? यू सी, डिस्कवरी मध्ये सगळ्यात महत्वाचं स्किल आहे की तुम्हाला डेटा इंटिग्रिटी आली पाहिजे. डेटा इंटिग्रिटीचा अर्थ असा होतो की वेन आय गो इन टू द कंपनी, लॅबोरेटरीमध्ये मी जातो, मी काहीतरी एक्सपेरिमेंट करतो. आता इमॅजिन करा, आय एम डुईंग सम एक्सपेरिमेंट अँड आय एम टेलिंग दॅट डेटा टू एव्हरी वन आउटसाइड. मग मी जातो आणि सांगतो आम्ही आहे ना या ड्रगवर काम करतोय आणि बघा बघा आमचा डेटा असा आला, आणि मग मी स्टेटस ठेवणार की आमचा डेटा असा आला. विल इट रिमेन कॉन्फिडेन्शियल? हाऊ इज दॅट पॉसिबल? तुम्ही जे रिसर्च करताय अजून प्रोडक्ट मार्केटमध्ये आलं का? नाही आलं. ते यायच्या आधीच तुम्ही सगळ्यांना सांगत बसले. आपल्याला सवय लागली ना की स्वतःजवळ काहीच ठेवायचं नाही. काही झालं की पटकन व्हायरल करायचं, पटकन व्हायरल करायचं. आणि मध्ये करता करता मला प्रॉब्लेम होतो. व्हॉट इज द प्रॉब्लेम? डेटा इंटिग्रिटी राहत नाही. अजून डेटा इंटिग्रिटीचा अर्थ हा नाहीये, हे कॉन्फिडेन्शियलिटी सांगितलं मी तुम्हाला. डेटा इंटिग्रिटी म्हणजे जे सत्य आहे, जे खरं आहे तेच लिहिणं. एक्झाम्पल, नवीन ड्रग आहे ना, उंदरांवर प्रयोग केला, उंदर मेले, मी खोटं लिहिलं, उंदीर जगले, फसवलं आपण. आपण काय म्हटलं, बॉस ओरडेल मला, चांगलं चांगलं लिहायला पाहिजे. 11वी 12वीच्या प्रॅक्टिकल मध्ये कसं आपण चांगलं चांगलं लिहिलं, काय रिडिंग आले, काय रिझल्ट आला काही माहिती नाही, पण आपल्याला माहिती होतं काय लिहायचंय. एक्सपेरिमेंट करायच्या आधीच माहिती होतं. असे पोरं जर कामाला तिथे गेले तर वाट लागेल कंपनीची. कारण उंदीर मेले हे आधीच कळायला पाहिजे. नंतर जर मी ते लपवलं तर ते माणसांमध्ये युज होईल. माणसं मेल्यावर कंपनी गोत्यात. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. समजलं? म्हणून अशाच मुलांना तिथे जॉब मिळतात ज्यांना डेटा इंटिग्रिटीचं महत्व कळतं. मग कोणाला कळतं डेटा इंटीग्रिटीचं महत्व? फार्मेसी स्टूडेंट शुड लर्न डेटा इंटीग्रिटी. डेटा इंटीग्रिटी का मतलब होता है जो है वो लिखने का, जो नहीं है वो कभी नहीं लिखने का. ऑलवेज रिमेंबर, अर्ली फेल्युअर इज ऑलवेज रिस्पेक्टेड इन फार्मा इंडस्ट्री. लवकर जे फेल्युअर येतं कुठेही ते चांगलं असतं. लेट फेल्युअर इज व्हेरी डेंजरस. कंपनी इन्व्हेस्ट करत असते त्याच्यामध्ये. तुम्ही जर लवकर सांगितलं नाही की ह्या ड्रगचा साईड इफेक्ट काय आहे, तुम्हाला दिसतोय ना रॅट्स मध्ये साईड इफेक्ट आहे, सांगा साईड इफेक्ट आहे, त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करता येते तिकडेच. तुम्ही जर लपून ठेवलं ते, मग पुढे जाऊन प्रोडक्ट मार्केटमध्ये येतं, मार्केटमध्ये जाऊन साईड इफेक्ट दिसतात. साईड इफेक्ट दिसल्यावर कंपनीचं नाव खराब होतं, सगळी कंपनी बुडते. आई होप यू आर गेटिंग माय पॉइंट. सो व्हाट इज डेटा इंटीग्रिटी? प्रैक्टिकल में जो रिजल्ट आता है वही लिखना. नाव तुम्ही इंट्रोस्पेक्ट करा, फार्मसी स्टुडंट्स आत्मपरीक्षण करा की आपण आपले प्रॅक्टिकल कसे करतो. इजंट इट? आणि ते करताना त्याला 100 मार्क का दिलेत? त्याला 100 मार्क याच्यासाठीच दिलेत की त्याचा काहीतरी इम्पॉर्टन्स आहे. इजंट इट? ओके, नेक्स्ट इज आईपीआर. इट इज इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स मतलब पेटेंट लेना है ना, उसको पेटेंट लिखने का, पेटेंट का ग्रांट लेने का, अप्रुव्हल लेने का, ही सगळी प्रोसेस तुम्हाला बीफार्म, एमफार्म आणि पीएचडी मध्ये समजते. आणि म्हणून त्या डिग्रीला ह्या सेक्टरमध्ये इम्पॉर्टन्स आहे. क्लियर आहे की? नाव नेक्स्ट इज अप्रुव्हल. अप्रुव्हल इज कॉल्ड ॲज रेग्युलेटरी अफेअर्स. रेग्युलेटरी अफेअर मध्ये वेगळे वेगळे सेक्शन असतात, तुम्हाला सगळं सबमिट करावं लागतं. ड्रग कुठून आलं, कसं सिंथेसिस केलं, बनवलं कसं, मग तुम्ही टॅबलेट बनवली, विच इन्ग्रेडियंट्स हॅव यू युज्ड इन दॅट, मग तुमचे व्हेंडर कोण आहेत, रॉ मटेरियल कोणाकडून विकत घेतलं तुम्ही, मग ते पास होतं का, त्याचे क्वालिटी कंट्रोल टेस्ट झाल्या होत्या का रॉ मटेरियलच्याच, मग ते झालं. मग तुम्ही अॅनिमल मध्ये कोणते कोणते स्टडी केले, किती दिवसांसाठी टेस्ट केलं अॅनिमल मध्ये. असं नाही चालत की आज मी उंदराला इंजेक्शन दिलं आणि आज उंदीर जगला होता. असं नाही, 14 दिवस, 28 दिवस, 90 दिवस त्याला ऑब्झर्व करायला पाहिजे तुम्ही. मग तुम्ही ते स्टडी केले, त्याचा रेकॉर्ड आहे का तुमच्याकडे? हे सगळं एफडीए ला द्यायला लागतं. एफडीए इज फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, विच गिव्स अस परमिशन टू टेक द प्रोडक्ट इन मार्केट. मग त्याच्यासाठी हे कोण लिहिणार? हे बाकीचे लोक लिहू शकत नाहीत. याच्यासाठी त्यांना ते फार्मसीचं सायन्स माहिती पाहिजे. अँड दॅट्स वाय फार्मासिस्ट हॅव इम्पॉर्टन्स इन दिस फील्ड, रेग्युलेटरी अफेअर. कारण फार्मसीला तो पूर्ण जर्नी माहिती असतं, त्याचे वर्डिंग माहिती असतात, टर्मिनॉलॉजी माहिती असते. कम टू द मॅन्युफॅक्चरिंग. वाय फार्मासिस्ट आर रिक्वायर्ड इन मॅन्युफॅक्चरिंग? त्याला काय मशीन ऑटोमॅटिक झालंय सगळं आता. त्याला सांगायचं, कोणालाही घ्यायचं 12वी पास पोराला, त्याला सांगायचं हे बटन दाब, मग हे बटन दाब, मशीन चालू होते, एवढी पावडर होत, झालं सगळं बनतं. असं नाहीये, त्याच्यामध्ये खूप अडचणी येतात. आणि ज्यावेळी त्या अडचणी येतात, जेव्हा जो माणूस शिकलेला आहे त्यालाच ते समजतं की याचं महत्व काय आहे ते. जर त्याला नॉलेज नाही, त्याला जर तुम्ही तिथे प्रोडक्शन ऑफिसर म्हणून ठेवला, त्याला मशीन सगळी चालवता येते पण त्याला त्याचं महत्व कळत नहीं. मग तो चलता है एटीट्यूड. चलता है एटीट्यूड मतलब क्या? अच्छा, एक टैबलेट खराब है ना, क्या एक टैबलेट से क्या होता है यार, 10 लाख टैबलेट बना रहा है, एक टैबलेट से क्या फरक पड़ेगा. ये जो चलता है एटीट्यूड है, दॅट इज व्हेरी बॅड. आणि मग त्याचा पुढे त्रास होतो, मग पुढे मार्केटमध्ये जाऊन नाव खराब होतं. म्हणून फार्मासिस्टला इकडे स्कोप आहे. यू गेट दॅट ट्रेनिंग. यू हॅव सब्जेक्ट्स लाईक इंडस्ट्रियल फार्मसी, यू हॅव सब्जेक्ट्स लाईक केमिस्ट्री अँड फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, अँड यू लर्न अबाउट डेटा इंटिग्रिटी. इजंट इट? नाउ यू कम टू मार्केटिंग. मार्केटिंग के लिए कम्युनिकेशन, बोल बच्चन नहीं चलता है. बोल बच्चन से कभी मार्केटिंग नहीं होता है. तुम्ही कपड्याच्या दुकानात जा, कपड्याच्या दुकानात जा, तो तुम्हाला सांगतो ताई ही साडी फार छान दिसते, मग तुम्हाला ही पण चांगली मॅच होते, बरोबर. आणि आपल्याला जरी आवडली नसेल तरी तो सगळ्यांनाच छान म्हणत असतो.
तो असं कधीच म्हणत नाही की हा ही साडी खराब आहे, ही तुम्ही नका घेऊ, असं तो शक्यतो म्हणत नाही. तो बघतो की तुम्हाला काय आवडतं आणि तुम्हाला अलाइन करतो. हे झालं कम्युनिकेशन. पण त्याच्यावरून आपण कधीच साडी विकत घेत नाही. आपल्याला जे खरंच आवडतं तेच आपण विकत घेतो. तसं जेव्हा मी डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरांना सांगतो की आमचं प्रोडक्ट तुम्ही प्रेफर करा, आमचं प्रोडक्ट चांगलं आहे, तुम्ही हे अँटीबायोटिक घ्या, हे चांगलं आहे. डॉक्टर मला प्रश्न विचारतात. आय एम फार्मासिस्ट, आय एम गोइंग इन फ्रंट ऑफ डॉक्टर अँड आय एम टेलिंग की आय हॅव कम फ्रॉम दिस कंपनी अँड दिस इज अवर प्रोडक्ट, सो यू राईट इन युअर प्रिस्क्रिप्शन, बेटर रिझल्ट यू विल गेट. डॉक्टर विचारतात काय बेटर रिझल्ट, समजून सांग काय बेटर आहे याच्यामध्ये. मग तुम्ही सांगता की ही गोळी आहे ना दिवसातून एकदाच खायला लागते, बाकीच्या मार्केटमधल्या गोळ्या सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक. तर आम्ही काहीतरी टेक्नॉलॉजी वापरली की जे पेशंट विसरतो ना औषध खायला, आता पेशंट विसरतो औषध खायला आणि मग नंतर त्याला बरं वाटत नाही, बरं वाटत नाही, डॉक्टरचं नाव खराब. तो म्हणतो डॉक्टरांचा गुण येत नाही. ऍक्च्युली औषध नाही खाल्लं तर गुण कुठून येणार? इजंट इट? बरोबर आहे. तसं सो मग तो विचारतो बेसिक सगळं की सायन्स काय आहे याच्यामध्ये. मग ते सायन्स फार्मासिस्टला माहिती पाहिजे. आज इतकी भयानक परिस्थिती आहे, बी फार्मसीचा विद्यार्थी आहे, खूप छान बोलता येतं त्याला, है ना, टाय लावून ब्लेझर घालून इंटरव्ह्यूला जातो, तो इंटरव्ह्यू क्वालिफाय करतो आणि नंतर त्या कंपनीला कळतं की याला सायन्स कळत नाही, हा काय शिकलाय नेमकं. आणि मग ते 5 मिनिटात तो क्वालिफाय करतो इंटरव्ह्यू आणि मग त्याला 15 दिवस ट्रेनिंग दिलं जातं. आणि जे जे आपल्या फार्मसीच्या बी फार्मसीच्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला आहे ते सगळं त्याला परत शिकवलं जातं. सो if you are in first year or second year, you must be knowing anatomy, physiology, right? There is a book called Tortora, right? Ross and Wilson. ये सब बुक्स वहां पे पढ़ने को बोलता है. आणि मुलं मला सांगतात आम्ही अभ्यास कर, मी विचारतो का बरं तू वाचत नाही, चांगलं वाच, अभ्यास कर. तो म्हणतो नाही मला तसंही मार्केटिंगच करायचंय. अरे पण मार्केटिंगला तुला नॉलेज पाहिजे ना, मार्केटिंग म्हणजे वडापाव थोडी ना विकायचंय आपल्याला. आय होप यू आर गेटिंग इट. म्हणून बी फार्म डिग्रीमध्ये तुमच्याकडे बेसिक नॉलेज चांगलं असायला पाहिजे, तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे, कारण तेच मार्केटमध्ये चालतं. ओके, अँड देन कम टू द डिस्ट्रीब्युशन. फार्मासिस्टकडे लायसन्स असतं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणी उठून होलसेलचं लायसन्स घेऊ शकत नाही. यू आर फार्मासिस्ट, सो यू होल्ड दॅट लायसन्स, राईट? सो दॅट इज युअर स्ट्रेंथ. अँड सेम थिंग फॉर डिस्पेन्सिंग. डिस्पेन्सिंग मध्ये ड्रगचे साईड इफेक्ट कळतात फार्मासिस्टला. सो फार्माकॉलॉजी डॉक्टरला पण माहित असतं, फार्मासिस्टला पण माहित असतं, पण बायो फार्मास्युटिक्स जास्त फार्मासिस्टला माहित असतं. बायो फार्मास्युटिक्स म्हणजे काय? ड्रगची हाफ लाईफ किती, ड्रग कधी बॉडीमधून बाहेर जाणार आहे, ते बाहेर नाही गेलं तर मग दुसरा डोस घेऊ नये आपण. तर हे सगळं काउन्सिलिंग कोण करू शकतो? फार्मासिस्ट करू शकतो. दॅट्स वाय वी हॅव स्कोप इन द मार्केट. आय होप दिस वॉज युजफुल टू यू, राईट? सो आय हॅव फ्यू मोर पॉइंट्स. वेअर इज द स्कोप? वेअर मीन्स ठिकाणं काय, कोणत्या कंट्रीमध्ये, कुठे स्कोप आहे? R&D ला तर सगळीकडे स्कोप आहे, काहीच प्रश्न नाहीये. R&D ला तुम्ही बाहेर पण जाऊ शकता. फॉर मेनी ऑफ अवर स्टुडंट्स आर आउटसाइड, दे हॅव सेटल नाव आउटसाइड, राईट? खूप स्टुडंट आमचे बाहेर जाऊन सेटल झालेले आहेत. ओके, इन R&D. देन अप्रुव्हल इज ऑल्सो ऑल ओव्हर वर्ल्ड. अप्रुव्हल साठी पण तुम्ही ऑल ओव्हर वर्ल्ड. हे कसं असतं, ती कंपनी त्यांचं ऑफिस कुठे ओपन करते त्याच्यावर असतं. सो कुछ कंपनी है कि वो सिंगापुर में ऑफिस ओपन करती है, सो यू गेट अपॉर्चुनिटी इन सिंगापुर. सम कंपनीज ओपन, जैसे कि फाइजर का ऑफिस है दुबई में, so student go there and he gets appointed in India, but then he shifts to Dubai. I hope you are getting it. तर ते डिपेंड करतं की ती कंपनी कुठे त्यांचं ब्रांच ओपन करते. अँड इट ऑल डिपेंड्स ऑन टॅक्सेशन पॉलिसीज ऑफ द गव्हर्नमेंट, राईट? देन अकॉर्डिंगली ते डिसाइड. मॅन्युफॅक्चरिंग, इंडिया इज द हब. मॅन्युफॅक्चरिंग साठी खूप बाहेर जायची गरज पडत नाही, गेले तरी व्हिजिटर म्हणून जायला लागतं अँड यू कम बॅक. बट इंडिया इज द मॅन्युफॅक्चरिंग हब. ओके, देन नेक्स्ट इज मार्केटिंग. Marketing is India, and if you get promotion all over the world. For example, you will join somewhere, say you join in the Mumbai region as a marketing representative, then you will get promotion. So you will become, say, district head. Then you will get promotion. You will become, say, 5 districts you will monitor. Then you will get promotion. You will get state hold. States तुमच्याकडे येईल पूर्ण रिपोर्टिंग. त्याच्यानंतर मग डिव्हिजन हेड की 4-5 स्टेट्स. Then India head, country head, and then people become like Asia Pacific lead. मग एशिया आणि पॅसिफिक मधलं पूर्ण मार्केट तो माणूस सांभाळतो, है ना? मग असं ते प्रमोशनचे स्केल आहे. ओके, सो इफ यू वॉन्ट टू गो अब्रॉड, देन यू विल हॅव टू वर्क हार्ड अँड यू विल हॅव टू गेट प्रमोशन्स. अँड इफ यू आर हॅपी इन इंडिया ओनली, दॅट इज ऑल्सो पॉसिबल इन मार्केटिंग. डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग ओनली इंडिया. डिस्ट्रीब्युशन साठी इंडियन मार्केट इज गुड, सो यू कॅन गेट सेटल्ड हेअर. डिस्पेन्सिंग इंडियामध्ये तेवढं चांगलं नाहीये. मेडिकल शॉप तुम्ही टाकू शकता, बट आय डोंट रिकमेंड राईट नाव. मी असं रिकमेंड करतो की जायचं असेल डिस्पेन्सिंग मध्ये तर ह्या सगळ्या चांगल्या कंट्रीज आहे, कॅनडा, US, UK, ऑस्ट्रेलिया, अँड दे कंडक्ट देअर एक्झाम्स. त्यांच्या वेगळ्या वेगळ्या एक्झाम आहे त्या कंडक्ट करायला लागतात. नाव computer based jobs are upcoming. Many computer based jobs are coming up, right? And these jobs are like data science or data analytics. Huge data is generated in the market.
यूज डेटा. व्हाट इज दैट डेटा? इट इज लाइक कौन से महीने में कौन सा ड्रग ज्यादा बेचा गया है ना, कौन से सीजन में कौन सा डिमांड ज्यादा होता है, कौन से ड्रग का साइड इफेक्ट बढ़ रहा है या कम हो रहा है ना, कौन सा डिसीज का ज्यादा ऑकरेंस है. सो ऑल दिस इज डेटा सायन्स. देन मेडिकल रायटिंग. मेडिकल रायटिंग इज यूज बाय इन्शुरन्स कंपनीज. सो डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितात, मग पेशंट म्हणतो मला याचं इन्शुरन्स मध्ये कव्हर करून द्या आता तुम्ही. इथे नाही, फॉरेन कंट्रीज मध्ये त्यांचे इन्शुरन्स खूप मोठे असतात. आणि मग ते जे प्रिस्क्रिप्शन आहे ते इंडियामध्ये येतं. आणि मग इंडियन लोक त्याला कोड लँग्वेज मध्ये टाईप करतात. आणि मग ते डेटा वापरला जातो की त्याचा इन्शुरन्स पास करायचा नाही करायचा. ओके. सो मेडिकल रायटिंग अगेन आय डू नॉट रिकमेंड राईट नाव. देन फार्माको व्हिजिलन्स. व्हिजिलन्सचा अर्थ होतो लक्ष ठेवायचं. जसे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात ना, तसं व्हिजिलन्स. व्हिजिलन्स म्हणजे काय? मार्केट में जितना प्रोडक्ट है उसके ऊपर नजर रखने का. काय साइड इफेक्ट आहे कोणत्या ड्रगचा, बरोबर, मग तो डॉक्युमेंट झालाय का, तो लिहिला गेलाय का, कुठे रेकॉर्ड झालाय का. देन कॉम्प्यूटर एडेड ड्रग डिजाइन. यहाँ पे भी कंप्यूटर का यूज होता है. एआई इज वर्किंग हियर. आर्टिफिशियल इंटेलिजेंस यहाँ पे काम करता है. वन ऑफ माई सीनियर्स इज वर्किंग इन दिस. ओके. देन नेक्स्ट इज बायो इन्फॉर्मेटिक्स. इसमें भी देखो ये इन्फॉर्मेटिक्स है पूरा. अँड वेन आय टीच टू स्टुडंट्स देन आय विल टेल यू टॉपिक बाय टॉपिक. तो चॅप्टर आला की मी सांगत असतो की हा चॅप्टर इथे महत्वाचा आहे, हा चॅप्टर इथे महत्वाचा आहे. राईट. अँड देन ऑटोमेशन इन फार्मा इंडस्ट्री. त्याचा पण एक वेगळा स्कोप आहे. Why I am telling you this all? Because many times courses are offered. Different courses are offered in B Pharmacy. I always recommend don't do extra course if your concepts are not clear. आपने ऑलरेडी बी फार्मेसी के एक कोर्स में अभी एडमिशन लिया ना, तो वो कोर्स आप अच्छे से क्यों नहीं पढ़ते हो? What people do? They do separate course of data science. They do separate course of some different thing. Pharmacovigilance, regulatory affairs. असं वेगळा वेगळा कोर्स करा, पण आधी बेसिक कन्सेप्ट तर क्लिअर करा. नाहीतर त्याला मराठीत आपण म्हणतो दिव्याखाली अंधार. वरून दिसताना सगळे कोर्सेस केलेले दिसतात, पण येत काहीच नसतं. कळालं? जर तुम्हाला कोर्सेस करायचे असतील तर ते फायनल इयर मध्ये विचार करू शकता, जर तुमचा अभ्यास चांगला झालेला असेल तर. नाहीतर अननेसेसरीली 10-15 हजार भरायचे आणि कोणता तरी कोर्स करायचा, त्यातून काहीतरी डोक्यात घुसायला पाहिजे ना आपल्या. राईट. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. I told you that one of my seniors is working in AI, artificial intelligence. See his journey. He was my senior. Okay. बी फार्म किया, 2005 में बी फार्म खत्म हो गया. एम फार्म किया. एम फार्मेसी का टॉपिक था मेडिसिनल केमिस्ट्री. मेडिकेम में एम फार्म किया और फिर पीएचडी किया मेडिसिनल केमिस्ट्री में. अभी किधर भी आपको दिख रहा है आर्टिफिशियल इंटेलिजेंस उसकी डिग्री में? कुठेच नाहीये. त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सची डिग्री घेतली आहे का? नाही घेतली. पण ड्रग डिझाईन करण्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटरचा वापर करायचा आहे. मग ज्याला ड्रग डिझाईनचे प्रिन्सिपल माहिती आहे तो माणूस लागेल ना टीम मध्ये. आर यू गेटिंग ऑर नॉट? समजलं तुम्हाला मी काय सांगतोय? ओके. सो ऑलवेज सी यू शुड फोकस ऑन बेसिक डिग्रीज. तुमचे जे बेसिक नॉलेज आहे त्याच्यावर फोकस करा. स्कोप तुम्हाला आपोआप मिळत जातो. त्याच्यामुळे हे जे एक्स्ट्रा आहे त्याची काळजी आता करायची नाही. वन ऑफ अवर स्टुडंट्स इज गोइंग इन बायो इन्फॉर्मॅटिक्स. So she has done some diplomas in C++ and Java and Python. Okay. So that is not bad. Coding, etc. etc. हे सगळं चांगलं आहे. पण त्या मुलीचे कन्सेप्ट चांगले आहेत आधीचे. तिने त्याचे सब्जेक्ट सगळे चांगले रीड केलेले आहेत. तिने चांगला स्टडी केलेला आहे. त्याच्यामुळे बेसिक स्टडी पहिला करायचा आणि मगच कोर्सेस काम करतात. अदरवाईज नुसता मुलामा बसतो, आतमध्ये काही नाहीये. काय फायदा मग? समजलं हे? ओके. दॅट इज इम्पॉर्टंट. नाव दॅट्स वाय आय शोड यू दिस लिस्ट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. You should always listen to your interest. Everyone will tell you this. But interest जितना important है, उतना ही responsibility भी important है. So don't only go with the interest. You should understand your responsibility also. की घरची परिस्थिती काय आहे, मला नक्की काय केल्याने माझ्या फॅमिलीला फायदा होणार आहे, बरोबर, आणि ते मला आवडतं का? असं नाही म्हणायचं वो बहुत बच्चे ऐसा मिस्टेक करते हैं. कुछ तो करते हैं और पेरेंट्स पूछते अरे मग काय झालं आता, ते तुझं का बरं पूर्ण करत नाहीये तू? नाही मला इंटरेस्ट नाहीये त्याच्यामध्ये, मला आवडत नाही ना, मग आता मी दुसरं काहीतरी करतो. मग दुसरं काहीतरी करतात. 2 वर्ष गेले की परत नाही मला ते आवडत नाही, मला इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये. असं नाही चालत. इंटरेस्ट नाहीये हे ठीक आहे, पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते कम्प्लीट करा. यू हॅव टेकन वन टास्क. बळजबरी नका कम्प्लीट करू, पण आता घेतलंय ना आपण ते. न आवडणारं काम जर तुम्ही व्यवस्थित कंप्लीट करत असाल, इट मीन्स यू कैन डू एनीथिंग. देन यू विल बिकम सक्सेसफुल. आप क्रिकेट खेलेंगे तो ऐसा थोड़ी ना होता है मेरे को बैटिंग ही अच्छा लगता है मैं फील्डिंग नहीं करेगा. हाउ इज दॅट पॉसिबल? तुम्हाला बॅटिंग करायची, तुम्ही बॅट्समन आहे, पण तुम्हाला फिल्डिंग तर करायलाच लागेल. मग तुम्हाला बॅटिंगची हाऊस पूर्ण करायची आहे तर फिल्डिंग करा, मग बॅटिंग मिळते. तसंच आहे, तुम्हाला तुमच्या इंटरेस्टचं काम पाहिजे तर काही कामं इंटरेस्टिंग नसतात पण करायला लागतात. दॅट इज पार्ट ऑफ युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि म्हणून कधी पण करिअर डेव्हलप करताना यू शुड थिंक अबाउट युअर हॅपीनेस. हॅपीनेसचा विचार करायचा. हॅपीनेस म्हणजे आय शुड फील गुड. मला चांगलं वाटलं पाहिजे.
मग चांगलं कधी वाटतं आपल्याला? एक तर ते काम इंटरेस्टिंग असेल तर, आणि जर ते काम आवडीचं नाहीये पण मला कळतं की माझी जबाबदारी आहे ना, मग जबाबदारी पूर्ण केल्याची एक हॅपीनेस असते आतमध्ये. मग मला आनंद होतो काम करताना, एक तर मला काम आवडत असेल तर, नाही तर माझ्यावर जबाबदारी असेल तर. जरी बिनआवडीचं काम असू द्या पण जबाबदारी आहे ना रे, करायला पाहिजे मी, मग मी करतो. आईला पोळ्या लाटायला आवडतातच असं काही नाही, पण आई रोज पोळ्या लाटते. आई रोज पोळ्या का लाटते? आता तिला दुःख होत नाही, ती अशी रडत रडत म्हणत नाही काय मी रोज पोळ्या लाटते, रोज पोळ्या लाटते. हॉटेलमधून मागवायचं असेल तर कधीतरी म्हणू शकते ती, पण ती खूप दुःखाने म्हणत नाही. बरोबर, कारण तिला आतून एक सुख आहे, हे मी सगळ्यांना जेवू घालते. दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. आता ते आईनेच करावं असं काही नाही, कधी कधी बाबा पण करू शकतात. इजंट इट? व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू, तुम्हाला कळालं मला काय सांगायचंय? सो युअर रिस्पॉन्सिबिलिटी अँड युअर इंटरेस्ट शुड गेट कंबाईंड. म्हणून जर मला एखादा सब्जेक्ट आवडला नाही, आय रिपीट अगेन, जर तुम्हाला एखादा सब्जेक्ट आवडला नाही तरी त्याचा अभ्यास चांगला करा. सोपं रिझन आहे, तुम्हाला आवडत नाही हे समजू शकतो, पण तुम्ही स्टुडंट आहे, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. यू शुड डू इट व्हेरी वेल. आणि हे केल्याने तुम्हाला एक ग्रुप येतो, यू गेट मोटिवेशन. ओके, आय शुड डू दिस यार, आय डोंट लाईक इट बट इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी, आय शुड फिनिश इट. कुठे आयुष्यभर करायचंय आपल्याला ते. आय होप यू गॉट द पॉइंट. आय होप दिस इज व्हेरी युजफुल. आय हॅव फॉलोड दिस प्रिन्सिपल. नकळतपणे हे मी माझ्या आयुष्यात वापरलंय अँड आय गॉट गुड सक्सेस. राईट, सो दिस इज व्हेरी हेल्पफुल टू यू ऑल. हे फर्स्ट सेकंड इयर मध्येच तुम्हाला समजायला पाहिजे. आय एम मुव्हिंग टू एंड ऑफ फर्स्ट सेशन. चेक करा की यातलं आपल्याला काय काय येतं, आणि त्याच्यानुसार तुमचा इंटरेस्ट हळूहळू डेव्हलप होत जाईल. बऱ्याचदा काय आवडतं हेही आपल्याला कळत नाही, है ना. प्रत्येक व्हॅलेंटाईन वेगळा असू शकतो आपला. सो तुम्हाला काय आवडतं हे वेगळं वेगळं असू शकतं. सो रिडिंग, रायटिंग, डू यू लाईक इट? काही मुलांना वाटतं मला वाचायला आवडतं, मला लिहायला आवडत नाही. मला लिहायला छान वाटतं, मला आवडतं की छान समराईज करायचं, मला जे कळालंय ते मस्त लिहून काढायचं. तो सम पीपल विल से मेरे को रिपीटिंग टास्क बहुत अच्छा लगता है, वही वही चीज करने का, नया मत बोलो कुछ, आप मेरे को सिखाओ महीना भर क्या करने का है, आय विल डू इट नाइसली. मी छान करेल ते परत. काही लोक म्हणतात मला आहे ना बोर होतं, तेच 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 नाही, नवीन काहीतरी पाहिजे, नवीन काहीतरी पाहिजे. मग तुम्हाला नवीन नवीन करायला आवडतं का? म्हणजे तुम्ही चंचल आहात का? मला नवीन नवीन करायला आवडतं. ओके. आणि काही लोकांना तेच तेच रिपीटेड टास्क करायला आवडतात. दोन्ही आवश्यक आहेत ना, दोन्ही गरजेचे आहेत. मग तुम्ही बँकिंगचा जॉब, तुम्ही म्हणता बी फार्म झालो, मला आहे ना सरकारी नोकरी पाहिजे. मग मी IBPS चा फॉर्म भरला आणि बी फार्मच्या डिग्रीवर मी बँकिंग मध्ये कामाला लागलो, आणि मग SBI मध्ये. मग SBI मध्ये काम काय, ती चिठ्ठी येणार, मग मी ती स्लिप फाडणार, ठप्पा मारणार, परत देणार. यू विल बी हॅप्पी इफ यू लाईक दॅट टास्क. रिपीटिंग टास्क आहे ना ते. पगार तर सगळ्यांना मिळणार आहे. मग बँक ऑफिसरला खूप छान पगार मिळतो, पण पगारापेक्षा तुम्ही हॅप्पी राहणार का तिथे? 8 तास काम करायचे, रोज रोज करायचे. क्लिअर आहे? ओके. देन यू आस्क युअर सेल्फ, डू यू लाईक ट्रेडिंग? तुम्हाला व्यापार करायला आवडतो का? काही लोकांना याची हाऊस असते. हाऊस कशी? ₹2 घ्यायचं, 2.25ला विकायचं, 25 पैसे आपले. हाऊस येते. मग शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे, ट्रेडिंग करायचं, ही हाऊस असते की मला त्याचा आनंद होतो, त्या पैशाचा मला आनंद होतो. आणि काही लोकांचा स्वभाव असा असतो, व्यापारात एकदम कच्चे. म्हणजे ₹2 घ्यायचं, आणि एखादा रडायला लागला, नाही हो एवढे पैसे घे ना, ₹1.5 घेऊन जा, हे तर बुडवतात ना सगळं. आय होप यू आर गेटिंग द पॉइंट. बरोबर आहे. तुकाराम महाराज हे चांगले व्यापारी नव्हते. दुष्काळ पडला आणि त्यांनी सगळं आपलं घरातलं अन्नधान्य देहूमध्ये वाटून टाकलं. इजंट इट? तुम्ही ओळखा स्वतःला, आणि ते वाईट किंवा चांगलं असं काही नाहीये. इट्स ऑल अबाउट युअर नेचर. तुम्हाला काय आवडतं याच्यामधलं. बरोबर. देन कन्व्हिन्सिंग पॉवर आहे का तुमच्याकडे? तुम्ही किती छान बोलता हे महत्वाचं नाहीये, तुम्ही कन्व्हिन्सिंग आहात का? कन्व्हिन्सिंगचा अर्थ तुम्हाला एखाद्याला पटवायला आवडतं का? काही मला खूप छान बोलता येतं, पण मला समोरच्याला पटवायला अजिबात आवडत नाही. माझं सोपं आहे ते ठासून सांगायचं, पण तुला नाही पटत का? मग जा, तुला कळत नाहीये ते, मी काय करू आता तुला कळत नाही तर? इजंट इट? हा माझा स्वभाव आहे. काही काही लोकांचा स्वभाव असा असतो, असं कसं काय कळत नाही? परत सांगतो. है ना. खूप वेळा सांगणार, खूप वेळा सांगणार. आता मी स्टुडंटला खूप वेळा सांगू शकतो, पण मी बाकीच्यांना नाही ना सांगू शकत असं. बरोबर, राईट. स्टुडंटला मी किती वेळा रिपीट करेन ते, बाकीच्यांना नाही करू शकत. दुसरं आहे सायन्स. व्हेरी बेसिक क्वेश्चन, तुम्हाला सायन्स मध्ये इंटरेस्ट आहे का? हे परत एकदा चेक करा. काय झालंय माहितीये, मी शाळेत गेलो, पॅरेंट्स टोल्ड मी, मला सांगितलं पण नाही पॅरेंट्सने, माझ्या मनाविरुद्ध शाळेत टाकलं ना. मला कुठे कळत होतं की, मी थोडी म्हटलो की शाळेत टाका. कोणतं बाळ म्हणतं की मला शाळेत जायचंय? खूप कमी असतात आपले, है ना, की मला शाळेत जायचंय. बरेच जण तर रडतात. आपण आपण शाळेत गेलो, शाळेत गेल्यावर म्हटले तुला चांगला अभ्यास करायला पाहिजे, मग तो आधीपासूनच शाळेत जा. मग सीनियर केजी, जूनियर केजी, मग सीनियर केजी, मग फर्स्ट स्टैंडर्ड, फोर्थ स्टैंडर्ड. फोर्थ स्टैंडर्ड में मेरे को बोला कि हाई स्कूल अच्छा मिलना चाहिए, तू फोर्थ में अच्छा मार्क्स लाएगा ना तो हाईस्कूल अच्छा मिलेगा. तो बहुत पढ़ाई किया. मला वाटलं हायस्कूल चांगलं मिळालं म्हणजे जरा आयुष्यभर होत असेल पुढे जाऊन. मग मी चांगल्या हायस्कूलमध्ये गेलो. मग फिफ्थ स्टँडर्ड झालं, सिक्स स्टँडर्ड झालं. मला सांगितलं गेलं सेमी इंग्लिश आहे ना, सेमी इंग्लिश जो मेरिट में आएगा ना उसको ही वो मिलेगा.
बाकी के लोगों को नहीं मिलेगा सेमी इंग्लिश। और मैं कॉन्वेंट में था तो मेरे को बोला गया ओलंपियाड का एग्जाम होता है, ये एग्जाम होता है, आप लाइफ में कुछ करना चाहिए, है ना। तो आई थॉट ये किया तो कुछ अच्छा होता है। देयर आई केम टू 9th and 10th। सो पीपल टोल्ड मी यू शुड गेट गुड मार्क्स इन 9th and 10th। 10th में बहुत अच्छा मार्क्स लाने का, क्योंकि आपको 11th साइंस मिलेगा। यू शुड गो टू गुड इंस्टिट्यूट। सो आई थॉट की ये किया तो सब अच्छा हो जाएगा। सो आई डिड इट। आता मी आलो 11वी 12वीला। मला एवढं बिंबवलं गेलं की दादाचं लग्न पोस्टपोन केलं गेलं का, तर माझी 12वीची परीक्षा आहे, मग माझी नीट आहे, मग माझी जेईई आहे, ती या वर्षी नको, आमचं बाळ 12वीला आहे ना। आणि मग मी इतकं इम्पॉर्टन्स त्याचा की मग त्याची सगळी ठेप ठेवायची, मोठे मोठे क्लासेस लावायचे, खूप पैसे भरायचे त्या क्लासेसमध्ये। आणि मग आपल्याला वाटतं जर एवढं हे सगळं करतायत तर याला काहीतरी महत्व आहे, इट हॅज सम इम्पॉर्टन्स। आणि मग माझी 12वी संपते। मग 12वी संपल्यावर मला चांगले मार्क पडतात। समजा मी नीटला नाही गेलो तर मी बी फार्मला येतो। बऱ्याचदा नीट नाही झालं म्हणूनच आपण बी फार्मला येतो। मी कायम सांगतो की नीट नाही झालं म्हणून तुम्ही इथे आलात ना, आता तरी नीट करा। दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट। हे कायम लक्षात ठेवायचं, आधी काय झालं त्याचा विचार नाही करायचा। मग जेही नाही झालं मग मी फार्मसीला आलो। काही लोक बाय इंटरेस्ट पण येतात। माझ्याकडे एक स्टुडंट आहे, 2007 पास आउट, बी फार्म। त्याने एमबीबीएस सोडला आणि तो फार्मसीला आला। एमबीबीएस सोडून दिलं त्याने। पुण्याचा पोरगा, नाशिकमध्ये त्यांनी बी फार्मसी केलं। तो 3rd इयर मध्ये सगळ्या एक्झाम क्वालिफाय होता। फॉरेनला जायला जीआरई द्यायला लागते, ती जीआरई त्याने क्वालिफाय केली। फायनल इयरला आल्यावर त्यावेळी गेट असायची, जीपॅट नसायची, गेट नावाची परीक्षा होती, त्याच्यात तो ऑल इंडिया रँक 3 आला। जीआरई क्वालिफाय केली 3rd इयरला। जीआरईचा स्कोर खूप छान होता त्याचा। जीआरई कशासाठी? अमेरिकेत जाऊन पीएचडी करण्यासाठी। ठीक आहे, त्याला ते आधीच माहिती होतं। आणि मी त्याला विचारतो यार तू कसं काय आला इकडे, म्हणजे तू खूपच हुशार आहेस। तो म्हणायचा मला आहे ना बायोटेक्नॉलॉजीमध्ये पीएचडी करायचंय। हा पोरगा कधी सांगतोय मला? 3rd इयरच्या बी फार्मसीला सांगतोय। कोणत्या सालामध्ये? 2006-07 मध्ये। इंटरनेट होतं का? नव्हतं। सायबर कॅफेमध्ये जाऊन 15 रुपये 20 रुपये तासाची देऊन तिथे बसावं लागायचं। मोबाईल फोन्स नव्हते त्या काळात। त्याला हे सगळं माहिती होतं। त्या बायोटेक्नॉलॉजीसाठी त्याने एमबीबीएस सोडलं होतं। आणि मग तो फायनल इयरला आला। आता जीआरई मध्ये चांगला स्कोर आला, फायनल इयर मध्ये त्याने परत जी पॅट नव्हती, गेट होती, ऑल इंडिया रँक 3 आला। नायपर नावाची एक वेगळी परीक्षा असते, है ना, त्या परीक्षेमध्ये त्याचा ऑल इंडिया रँक 11 आला। आणि हे सगळं करून तो म्हटला आता मला काय जीपॅट नाही, पर मला तर गेट वगैरे काय इंडियामध्ये राहायचं नाहीये ना। मग तो फॉरेनला गेला, त्याने पीएचडी केली। आता तो खूप मोठ्या पोझिशनला आहे। हा बॉर्न टॅलेंट एक्झाम्पल असतात काही काही, ते त्यांना ते सगळं आधी माहिती असतं। आपण त्याची काळजी करायची नाही। आपल्याला बऱ्याच लोकांची पहिली पिढी आहे की जी शिकते, किंवा पहिली पिढी आहे जे रिच सर शिकते। त्याच्या आधी मम्मी पप्पा शिकलेत, पण जे मिळालं ते शिकलेत, सांगायला कोणी नव्हतंच ना काय करायचं आणि काय नाही करायचं ते। बरोबर आहे, मग अशा वेळी एवढी चिंता आपण करायची नाही। पण आपण याच्यापासून मोटिवेशन घ्यायला पाहिजे। मोटिवेशन काय घ्यायचं की तुम्हाला हे आवडतं का? सायन्स आवडतं का तुम्हाला? मग त्या सक्सेस स्टोरी आहे त्याला बायोटेक्नॉलॉजी एवढं आवडत होतं की त्याने एमबीबीएस सॅक्रिफाईस केलं। कळालं? आणि मग मग हे हे जे तुम्ही करताय ते हे जे सगळे स्किल आपण बघतोय, बरोबर, सो हे सगळं करताना मला काय आवडतं, हे सगळं करताना तुम्ही ही जी अपेक्षा ठेवता की मला याच्यातून काहीतरी चांगलं होईल, तसं ते होत नाही। हे 12वी पर्यंत सिद्ध झालेलं आहे। मला सांगितलं की शाळेत चांगला अभ्यास कर चांगलं होईल, कसलं चांगलं, स्टील आय एम स्ट्रगलिंग। मला नंतर 12वीला खूप अभ्यास कर बेटा मग चांगलं होईल। झाली ना 12वी, मी खूप अभ्यास केला, आता मी बीफार्मला आलो, आता म्हणतात पुढची परीक्षा ते चांगलं होईल। याच्यावरून काय समजून घ्यायचं? ह्या सगळ्या खोट्या अपेक्षा आहेत, हे सगळं खोटं चित्र आहे। खरं चित्र हे आहे की आपल्या लाईफमध्ये अप अँड डाऊन कधीच संपत नाहीत। इट इज इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ, प्लीज डू अंडरस्टँड इट। असा विचार जर तुम्हाला कोणी सांगत असेल की हमारा क्लास ज्वाइन करो और सब सही हो जाएगा, आपका रँक 1 आएगा, ऐसा हो जाएगा वैसा हो जाएगा, खोतांड आणि खोटं आहे। कोणतेच रँक मिळवल्याने कधीच भलं होत नाही। एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशनची प्रोसिजर थोडी सोपी होते, याच्या पुढे काही नाही। त्याच्यामुळे अभ्यास करताना ही अपेक्षा ठेवून अभ्यास करू नका की आता सगळं छान होणार आहे। हे मनात ठेवून अभ्यास करा की मला अभ्यास करण्याची सवय पाहिजे, मला आयुष्यभर अभ्यास करायचा आहे। आय होप यू आर गेटिंग इट। सो दिस इज कॉल्ड एज पॉझिटिव्ह एन्फोर्समेंट। समजलं ना? कोणतीच भीती मनात ठेवून अभ्यास करायचा नाही। पॉझिटिव्हने माइंडसेटने अभ्यास करा की मला आयुष्यभर तर अभ्यास करायचा आहे, त्याची सवय मला असायला पाहिजे, म्हणून मला आता अभ्यास करायचा आहे। सचिन तेंडुलकरने याच्यासाठी क्रिकेट जॉईन नाही केलं, 16व्या वर्षीच मी इंडियन टीम मध्ये सिलेक्ट होतो, 22व्या वर्षीपर्यंत खूप मॅच खेळतो, खूप पैसे कमवतो, मस्त रिटायर, एन्जॉय द लाईफ, असं नाही केलं। त्याला क्रिकेट खेळायलाच आवडत होतं, त्याने प्रॅक्टिस केली कारण त्याला खूप खेळायचं होतं, खूप खेळायचं होतं, खूप खेळायचं होतं। तसं अभ्यास का करायचा? खूप अभ्यास करायचा आहे, अजून करायचा आहे, अजून करायचा आहे, मग त्याला एंड होत नाही। आतापर्यंत आपल्याला चुकीचं सांगत होते, आपल्याला सांगत होते की ही एक्झाम झाली ना लाईफ सेट, खूप अभ्यास कर, खूप अभ्यास कर, नंतर रिलॅक्स, हा आपण फिरायला पण जाऊ परीक्षा झाल्यावर। मी कायम स्टुडंटला सांगतो परीक्षा झाल्यावर अभ्यास करायचा, परीक्षा झाल्यावर कधीच थांबायचं नसतं। काय अभ्यास करायचा मी सांगतो, समजलं? पण परीक्षा संपली म्हणजे अभ्यास संपतो का? कधीच संपत नाही, इजंट इट? सो
ऍक्शन प्लॅन काय? मी आता फार्मसीला आहे, बेसिकली फर्स्ट इयरला आहे किंवा सेकंड इयरला आहे. आता मी काय करू? बाकीचे लोक हे तुम्हाला कधीच सांगणार नाहीत, कारण याचे कोणाला पैसे मिळत नाहीत. मी जर माझे रिडिंग स्किल डेव्हलप केले, याचे काही क्लास होत नाही, हाऊ टू रीड अ बुक. का? कारण कोणी येणार नाही ना. पण हेच स्किल मॅटर करतात. तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला वाचता आलं पाहिजे, तुम्हाला विचार करता आला पाहिजे. बी फार्म होतो पोरगा, त्याला फॉर्म भरता येत नाही स्वतःचा लायसन्ससाठी. तो एजंटला जाऊन विचारतो की इथे काय लिहून तिथे काय लिहू. इतकी वाईट परिस्थिती आहे की आपल्याला लिहिता येत नाही, आपल्याला वाचता येत नाही. म्हणून तुम्ही वाचायला शिका, बुक्स रीड करा. तुम्ही शॉर्ट नोट्स वाचता. शॉर्ट नोट्स वाचल्याने काय होतं? शॉर्ट नोट्स तर मी पण क्लासमध्ये देतो. मी सांगतो की एवढंच परीक्षेला छान येईल, आणि येतं पण. दरवर्षी आपले रँकर येतात. पण मी मुलांना कायम सांगतो, हे शॉर्ट या, याच्यासोबत तुम्ही चांगलं वाचायला पाहिजे. समजलं ना? तो चांगलं का वाचायचं? चांगलं वाचल्याने तुमचे स्किल डेव्हलप होतात. हे खूप महत्वाचं आहे. शॉर्ट नोट मध्ये काय असतं? असे पॉईंट दिलेले असतात. आणि मग ते पॉईंट आपण 11वी 12वीला हेच केलंय बघा. कारण मीमांसा होत नाही, थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप होत नाही. कशामुळे काय? कशामुळे काय झालं? समजलं? एका पॉईंटचा दुसऱ्या पॉईंटशी संबंध लागला पाहिजे. एक पहिला पॅरेग्राफ आणि दुसरा पॅरेग्राफ वाचला की रिअलाइज व्हायला ओके, म्हणून पहिल्या पॅरेग्राफ मध्ये ऐसा लिखा आहे. आय होप यू आर गेटिंग इट राईट. म्हणून रिडिंग स्किल पाहिजे. अर्धा तासच वाचा, 15 मिनिटच वाचा, पण वाचायला शिका. असं नका करू की डिग्री घेतली आणि वाचता येत नाही, लिहिता येत नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला लिहिता येत नाही. आय विल टेल यू व्हॉट, त्याच्यावर वेगळं सेशन घ्यायला पाहिजे की रायटिंग स्किल नक्की काय असतं. पण आपल्याला लिहिता येत नाही. लिहिण्याचं म्हणजे काय, की सगळं ऐकलं की माझ्या लँग्वेजमध्ये लिहिता आलं पाहिजे. सगळं रीड केलं की माझ्या लँग्वेजमध्ये मला ते उतरवता आलं पाहिजे. वी आर मिसिंग दिस स्किल्स, अँड दोज स्टुडंट्स हु आर गुड ॲट दिस स्किल्स गो अहेड. ते खूप चांगल्या ठिकाणी जातात.